विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उल्हासनगर 4 येथील एक ट्युशनचे टीचर आहे. त्यांना बनावट व्हॉट्सअप ग्रुप स्टॉक व्हेनगार्ड या नावाने ग्रुप होता व्हॉट्सअप, त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला आणि त्याच्यामध्ये बाकी मेंबर आणि स्टॉक मार्केटमध्ये या ग्रुपच्या सल्ल्याने इन्व्हेस्ट केल्यानंतर कसं जास्त फायदा झाला असं भासवण्यात आलं. 5-6 त्याच्यामध्ये ऍडमिन म्हणून काम पाहत होते, वेगवेगळ्या नंबरचे धारक. त्याच्यापैकी त्यानंतर ते नेहमीप्रमाणे हे फ्रॉड जे आहेत गुन्हेगार हे परत पर्सनल त्यांना मेसेज करतात आणि त्यांना विश्वास दाखवतात की तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अधिक परतावा भेटेल. त्या प्रकारे त्यांनी आपल्या तक्रारदार मला सिनव्हेन IC सर्व्हिसेस म्हणून हे ऍप डाउनलोड करायला लावलं आणि त्या ऍपवरती त्यांना शेअर्स खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केलं. ऍक्च्युली ते सगळे ऍप पण बनावट आहे. सगळं आभासी शेअर मिळाले, तुम्हाला एवढा प्रॉफिट झाला, हे सर्व आभासी दाखवण्यात आलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना अमुक कंपनीचे शेअर्स हे 30% डिस्काउंटने तुम्हाला भेटत आहेत, त्वरित खरेदी करा असे म्हणून 3-3, 6-6 हजार शेअर्स एकदम यांनी परचेस केले आणि त्याच्यामध्ये 15 एप्रिल पासून ते 2 मे पर्यंत आपल्या या जे पीडित आहेत यांनी जवळजवळ 1,88,50,000 रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते परतावा मागत राहिले त्यावेळेस त्यांना कोणताही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही. उलट तुम्ही हे पैसे मिळवण्यासाठी आणखी GST भरा, GSTच्या नावाखाली आणखी पैसे भरा असं सांगत होते. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. आपल्याला मान्य वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत. त्यासाठी आपण सायबर कक्ष स्थापन केलेला आहे. लागलीच आपले सायबर कक्षाचे जे अंमलदार होते शेकडे यांनी ती माहिती सायबर सेफ ऍप पोर्टलद्वारे भरली आणि एकंदरीत हा क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा आणि सायबर तज्ञांची गरज असलेला गुन्हा आहे. आणि वरिष्ठांनी सूचनेप्रमाणे आपण तो सायबर टीम आहे आपली सायबर सेल ठाणे शहर येथे सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी वर्ग करत आहे. माझं आपल्या जनतेला कळकळीचं आव्हान आहे की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कोणी पण असं तो इथे आपल्याला फिजिकली गाईड करणारे लोक आहेत, शासनाचे अधिकृत वेबसाईट आहेत, ते ऑफिसेस आहेत, तिथे जाऊन आपण हे स्टॉकचे ट्रेडिंग करणं अपेक्षित असताना आणि एवढं सगळं टीव्हीला मोबाईलला व्हॉट्सअपवरती आपण सगळं पाहत असताना हे आपण अशा गोष्टींसाठी कसं बळी पडू शकता. आणि याच्यासाठी सर्टन समजू शकतो आपण कमी किमतीच्या वेळेस तुम्ही त्याचा टेस्ट घेताना फ्रॉड झाला, परंतु आपण एवढी मोठी रक्कम भरताना नक्कीच विचार केला पाहिजे. नक्कीच आपण आपल्या घरच्यांशी तर पहिले ऍटलिस्ट डिस्कस करा, त्यांचा सल्ला घेऊन मग इन्व्हेस्ट करायला पाहिजे. नंतर मित्रांमध्ये चर्चा केली पाहिजे आणि ह्या गोष्टीत कुणीतरी नक्की तुम्हाला चांगला सल्ला देईल. आणि पुन्हा एकदा मी जनतेला आवाहन करू इच्छितो की कृपया या जे सायबर फ्रॉड आहे याचे शिकार होऊ नका. कुणालाही असे कोणी आपल्याला पैसे द्यायला बसलेले नाही, तर कृपा करून हे जे व्हर्च्युअल करन्सी दिसते, व्हर्च्युअल तुमच्या अकाउंटला एवढे पैसे डिपॉझिट, आपल्या बँकचे अकाउंट आहे, त्या अकाउंटमध्ये जर तुम्हाला त्यांनी 5,000 रुपये नफा दाखवलेला आहे तर तुमच्या अकाउंटला आधी पैसे आलेत का 5,000 रुपये हे आपल्या बँकला जाऊन चेक करा. पहिले ते 5,000 रुपये निघतात का ते तर पहा, नंतर पुढची इन्व्हेस्टमेंट करा. धन्यवाद. आपण सगळ्यांनी मिळून आणि तुम्हाला असं जर बायचान्स झाले असेल तुम्ही सफर सगळी आपण काळजी घेऊनही जर तुम्ही असे बळी पडला असेल तर नक्कीच पोलीस स्टेशनला या. आम्ही पोलीस तुमच्या सेवेला सदैव तत्पर आहे, हाजीर आहे. ते कॉलर आहेत, अमुक अमुक मोबाईल 5 वेगवेगळे मोबाईलचे धारक आहेत, कोणी महिला आहेत, कोणी जेंट्स आहेत. मुंबईमध्ये स्टॉक करत नाही हे समजणार नाही जोपर्यंत भेटणार. हे व्हर्च्युअल सर्व आभासी आहे सगळी दुनिया, त्याच्यामध्ये असं काही ऑफिस वगैरे अजून काही डिस्क्लोज झालेलं नाही. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.